ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की झोपलेल्या सायलीला सतत तिच्या बालपणाचा तिचा वाढदिवस आज आठवत असतो। आता सायलीला आठवत असतं, आई कुठे आहेस तू? आई आई मला केक भरव आई। आता सायलीला जेव्हा या गोष्टी आठवायला लागतात तेव्हा तिला त्रास व्हायला लागतो। तिला सतत असं होत असतं की नक्की आपल्याला काय होतं आहे। तर इकडे आता लगेचच तिला आठवत असतं प्रतिमा काका, प्रतिमा आत्या आणि सायली हे तिघंजणं मिळून केक कापतायत। त्याच्यानंतर प्रतिमा आत्या तिला जो केक भरवते त्याच केकने सायली रविराज काकांनासुद्धा केक भरवते। आता हे सगळं आठवत असताना सायलीला घाम वगैरे फुटायला लागतो। आता सायली ही म्हणत असते, मला काय होतं आहे, मला काय। आता ती झोपतच असल्यामुळे तिला कळत नसतं की ती नेमकं काय बोलते। त्याबरोबर इकडे आता तिला पुन्हा आठवायला लागतात रविराज काका आणि प्रतिमा आत्या। त्याबरोबर आता ती पटकन उठून बसते। आता जोरात ती ओरडते, आई। तर इकडे प्रतिमा आत्यासुद्धा उठून बसलेल्या असतात आणि त्यासुद्धा जोरात ओरडतात, तन्वी। तर आता प्रतिमा आत्यांबरोबर रविराज काका उठतात। तर सायली उठल्याबरोबर अर्जुन उठून पटकन लाईट लावतो आणि आता तो सायलीला विचारतो, काय झालं, घाबरलीस तू अचानक? त्याबरोबर सायली सांगते, हो मला स्वप्न पडलं पुन्हा। म्हणजे त्याबरोबर अर्जुन म्हणतो, स्वप्न? पण काय दिसलं काय तुला तुझ्या स्वप्नात? त्यावर सायली म्हणते, मला माझे आई बाबा दिसले। आणि मग सायली आता पुढे अर्जुनला तिचं स्वप्न सांगणार असते। तर इकडे रविराज काका प्रतिमा आत्याला म्हणतात, काय झालं प्रतिमा, तुला स्वप्न पडलं का? त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, हो स्वप्नच पडलं। त्याबरोबर रविराज काका म्हणतात, काय दिसलं तुला? त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, रविराज आज तन्वीचा वाढदिवस आहे का? त्यावर रविराज काका म्हणतात, हो पण तुला कसं कळलं? त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, तेच तर मला आता स्वप्नात दिसलं ना, आपण तन्वीचा वाढदिवस साजरा करायचो ना, मला ते दिसलं माझ्या स्वप्नात। त्यावर हे ऐकून रविराज काकांना बरं वाटतं। तर आता प्रतिमा आत्या ह्या लगेचच रविराज काकांना म्हणतात, जाऊ द्या आता पहाट झाली आहे, मी उठतेच। त्याबरोबर रविराज काका म्हणतात, बरं तू उठ सावकाश। इतक्यात आता प्रतिमा आत्यांचं मंगळसूत्र वाढवलेलं असतं ते रविराज काकांच्या हातात देत त्या म्हणतात, हे घ्या, गेल्या वेळेस तुम्ही जसं करून दिलं होतं ना व्यवस्थित, तसंच आताही पुन्हा करून द्या। आणि ती आता उठून तिकडनं निघून जात असते। त्याबरोबर रविराज काका त्या मंगळसूत्राकडे बघतच राहतात। प्रतिमा आत्या तिकडनं गेल्यावर रविराज काका म्हणत असतात, प्रतिमा तुला फक्त आता तन्वीच्याच बाबतीतलं नाही तर माझ्या बाबतीतल्यासुद्धा बऱ्याच गोष्टी आठवायला लागल्यात। ही गोष्ट अगदी 20-25 वर्षांच्या पूर्वी घडली होती। असंच तुझं मंगळसूत्र तुटलं होतं आणि तू मला ते बनवून द्यायला लावलं होतंस आणि आज पुन्हा तेच घडलं। तुझं मंगळसूत्र तुटलं आणि ते तू मला बनवून द्यायला लावलंस। खरंच हळूहळू तुझी स्मृती परत येते। त्याबरोबर आता इथे सायली ही म्हणत असते, का नाही आठवत मला माझा सगळा भूतकाळ? का नाही आठवत मला माझे आईबाबांचे चेहरे? का नाही आठवत मला त्यांचा आवाज? जर मला त्यांचे चेहरे, त्यांचा आवाज आठवला ना, तर मी लगेच ओळखेन त्यांना माझ्यासमोर ते आल्याबरोबर। त्यावर लगेचच अर्जुन सायलीला म्हणतो, हे बघ सायली, हे जे तुझ्या समोर आहेत ना, ते सध्या तुझे आईबाबा आहेत। त्यावर सायली अर्जुनकडे बघायला लागते। तर अर्जुन म्हणतो, बरं हे बघ, आता सध्या तरी आपण दोघंजणं या विषयावर आर्ग्युमेंट नको करूया। आता रात्र झाली आहे, तू झोपून घे बरं। मग आता अर्जुन स्वतःहून सायलीला झोपायला लावतो। त्याबरोबर आता इथे सकाळी प्रिया उठलेली असते। डोळे उघडून बघते तर काय, तिच्यासमोर बुके आणि हार्ट शेपचा फुगा घेऊन उभा असलेला अश्विन तिला दिसतो। आता ती डोळे चोळत उठून बसते। तर अश्विन लगेचच डोळ्यांवरचा तो फुगा काढत म्हणतो, हॅपी बर्थडे माय वाईफ। त्याबरोबर आता लगेचच प्रिया ही आजूबाजूला बघते। संपूर्ण खोली छान फुग्यांनी सजवलेली असते। आता प्रिया हिला लगेचच आठवतं, अच्छा म्हणजे आज तन्वीचा, तर सायलीचा खरा वाढदिवस आहे। वा वा वा, पण आता तो माझा आहे। देवा, आयुष्यभर आजचा दिवसच मला माझा वाढदिवस म्हणून साजरा करण्याची संधी मिळू दे, असंच कायम। त्याबरोबर अश्विन म्हणतो, हॅपी बर्थडे, कधीपासून तुझी उठण्याची वाट बघतोय मी। त्यावर लगेचच प्रिया म्हणत असते, अश्विन अरे मग उठवायचं होतंस ना मला। त्यावर लगेच अश्विन म्हणतो, नाही गं तसं कसं, हॅपी बर्थडे पण पुन्हा एकदा। त्याबरोबर ती म्हणते, थँक्यू सो मच अश्विन, खरंच तू किती चांगला नवरा आहेस रे, मला तू खूप आवडतोस। आणि मग लगेचच आता ती अश्विनला मिठी मारते। त्याबरोबर ती आता म्हणत असते, अश्विन आजचा दिवस ना आपण खरोखर खूप छान सेलिब्रेट करूया, एकदम मस्त। त्यावर अश्विन म्हणतो, हो अर्थात आजचा दिवस आपल्याला दोघांना छानच सेलिब्रेट करायचा आहे। त्यावर लगेच प्रिया म्हणते, हो
हो ना, मग आपण एक काम करू, आजच्या दिवशी आता आपण आवरलं ना आपलं की मस्तपैकी कुठेतरी लंचला जाऊ, त्यानंतर छान लाँग ड्राईव्हला जाऊ, मग बाहेरच डिनर घेऊ आणि मग डिनर घेऊन संध्याकाळी मस्त आईस्क्रीम वगैरे खाऊनच घरी येऊ. काय वाटतं तुला? त्यावर अश्विन हा आता तोंड पाडतो. त्यावर प्रिया म्हणते, काय झालं अश्विन, तू असा उदास का झालास? त्यावर अश्विन म्हणतो, हे बघ तन्वी, आजचा तुझा वाढदिवस आपण बाहेर जाऊन साजरा नाही करायचा आहे. त्यावर ती म्हणते मग? त्यावर अश्विन म्हणतो, आजच्या दिवशी आपण घरीच राहायचं आहे. त्यावर प्रिया म्हणते, घरी? त्यावर तो म्हणतो, हो, कारण आजचा दिवस सगळ्यांच्या लक्षात असणार याची मला खात्री आहे, पण आज तुला विश कोणीच नाही करणार, त्यामुळे आज मला तुझा वाढदिवस घरात साजरा करायचा आहे, सगळ्यांच्या समोर, कळलं? त्यावर ती म्हणते, अरे अश्विन पण? त्यावर अश्विन म्हणतो, तन्वी प्लीज, मी म्हणतोय ना आज आपण तसंच करूया. त्यावर लगेचच ती म्हणते, तू म्हणशील तसं. त्यावर हे ऐकून अश्विन खूपच जास्त खुश होऊन जातो. त्यावर प्रिया पुढे आता त्याला सांगत असते, अश्विन हे बघ, तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं माझ्या आयुष्यात असं काहीच नाही आहे आणि तुझ्या इच्छेपेक्षाही फार मला काही महत्त्वाचं नाही आहे. मग जर तुला माझा वाढदिवस आपल्या घरी साजरा करायचा आहे तर अर्थात मी सुद्धा घरी वाढदिवस करायला हरकत नाही. आजच्या दिवशी तू म्हणशील तसं आणि तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. शेवटी मलाही माझा मूड आणि तुझाही मूड आजच्या दिवशी खराब नाही होऊ द्यायचा. तर इकडे आता सायलीने छान बटाट्याचे परोठे बनवलेले असतात, तर आता सगळेजण ब्रेकफास्टसाठी आलेले असतात. आता अस्मिता सायलीला म्हणते, सायली माझी कॉफी, पण आता सायलीचं लक्ष नसतं. मग लगेचच पूर्णाजी ही गोष्ट नोटीस करते आणि सायलीला हाक मारते, सायली अस्मिताला कॉफी देतेस ना? तशी सायली म्हणते, हो पूर्णाजी आणते. मग ती सायली लगेचच अस्मिता आणि अर्जुन दोघांसाठी कॉफी घेऊन येते. आता ती अर्जुनला कॉफी हातात न देता टेबलावर ठेवून देते आणि अस्मिताला हातात. त्याबरोबर आता सायली गेल्यावर अस्मिता विचारते, तुम्हा दोघांचं काही भांडण वगैरे झालं आहे का रे? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही गं, तसं काही नाही आहे अस्मिताई. आणि लगेचच अर्जुन कॉफीचा एक झिप घेतो. त्याबरोबर प्रताप लगेचच म्हणायला लागतो की हां, आता झालं जरी असलं त्यांचं भांडण तरी तो आपल्याला थोडीच सांगणार आहे. नाही, जर त्याने आपल्याला त्यांच्या भांडणाबद्दल सांगितलं तर त्याची बायको आणखीन जास्त रागवेल ना त्याच्यावर. आणि बाकी कुठलीही गोष्ट प्रत्येक नवऱ्याला परवडू शकते, पण बायकोचा राग नाही रे बाबा, नाही. कुठलाच नवरा या बाबतीत काय कधी रिस्क घ्यायला जात नाही. त्याबरोबर लगेचच अस्मिताही हसते. त्याबरोबर आता सचिन म्हणतो, ओ अच्छा, म्हणजे ही कथा जगातल्या सगळ्याच नवऱ्यांची आहे का? त्याबरोबर प्रताप म्हणतो, मग? त्याबरोबर लगेचच आता सचिन म्हणतो, नाही, मला वाटलं होतं की फक्त माझ्या एकट्याचीच आहे. मग लगेचच आता अस्मिता त्याला म्हणते, सचिन गप रे. त्याबरोबर आता पुन्हा सगळेजण हसायला लागतात. त्यानंतर आता लगेच पूर्णाजी म्हणायला लागते, पण एक बोलू का? खरं तर शहाण्या माणसाने नवरा बायकोच्या भांडणात कधी पडूच नाही आणि सायली अर्जुनसारख्या नवरा बायकोंच्या भांडणात तर अजिबातच पडू नये. या दोघांची भांडणं म्हणजे लुटूपुटूची असतात, लगेच भांडतात आणि लगेच यांची एकीसुद्धा होऊन जाते. त्याबरोबर कल्पना म्हणत असते की हो ना, आणि आपण म्हणजे मध्यस्थी म्हणून मध्ये पडायला जायचो खरे, पण या दोघांची कधी एकी व्हायची आणि आपणच वेगळ्या टीममध्ये यायचो हे कळणार नाही काय, बरोबर ना? त्याबरोबर आता सगळेजण खरं तर सायली आणि अर्जुनचं कधीच भांडण होत नाही या गोष्टीवरती मस्ती करत असतात, मजा करत असतात. तर लगेचच आता सचिन म्हणतो, पण बाकी काहीही असू द्या, आज जर सायली वहिनी आणि अर्जुनचं भांडण झालं आहे तर यामध्ये मी सायली वहिनींच्या बाजूने असणार. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणतो, का? ती तुला खायला देते म्हणून? त्याबरोबर लगेचच सचिन म्हणतो, अर्थात. त्याबरोबर आता सगळेच जण सचिनवरती हसायला लागतात, सगळेजण मजा करत असतात. त्याबरोबर आता इथे सर्वांची मज्जा सुरू असताना सचिन म्हणत असतो, ते US मधले फ्रोझन पराठे खाल्ल्याच्या नंतर जेव्हा सायली वहिनींच्या हातचे असे घरचे टेस्टी पराठे खायला मिळालेत ना, ते म्हणजे खरं तर स्वर्गसुख आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे हे असं बोलल्याबरोबर सगळेच जण सचिनला हसतात. तर अस्मिता ही म्हणायला लागते की पण सचिनना अगदी पहिल्यापासून कॉलेजमध्ये असल्यापासून हा असाच होता, फूडी. काय सचिन? त्याबरोबर लगेच आता इकडे सचिन हा होकार देतो. मग आता लगेचच त्या ठिकाणी मैना आलेली असते. आता मैनाला बघून लगेचच इकडे कल्पना म्हणते, अहो मैनाताई, या ना, या, तुम्हीसुद्धा नाश्ता करून घ्या, या ना.
त्याबरोबर आता मैना तिकडे येते आणि लगेचच आता ती इथे मनातल्या मनात विचार करायला लागते की नाही नको, आता जर मी इथे बसले तर लगेचच ही सायली मला तिच्या मावशीबद्दल विचारायला लागेल. मग मी आता त्या खोट्या मावशीबद्दल हिला कुठनं माहिती सांगू, त्यापेक्षा काहीतरी जुगाड केलाच पाहिजे. मग आता मैना लगेचच कल्पनाला म्हणते, कल्पनाताई मी काय म्हणते, नाही म्हणजे मी इथं बसून नाही खाल्लं तर चालेल का, मी माझ्या खोलीत बसून खाते. त्याबरोबर सगळे तिच्याकडे बघायला लागतात. तर ती म्हणते अहो ती तब्येत थोडी खराब वाटते ना म्हणून. मग पूर्णाजी विचारते काय होतंय तुला. त्याबरोबर मैना म्हणते अहो नाही नाही म्हणजे तसं काही भरपूर मोठं नाही आहे, अहो आराम केला की बरं वाटून जाईल, मला थोडा वेळ झोपेची गरज आहे म्हणून म्हणते जाऊ का मी जरा माझ्या खोलीतच. त्याबरोबर लगेच कल्पना होकार देते. मग मैना कल्पनाच्या हातातली प्लेट अगदी हिसकावून घेते. त्याच्यामध्ये 2 पराठे ठेवलेले असतात, ती त्याच्यामध्ये आणखीन डब्यातले पराठेसुद्धा काढून घेते. आता तिने 5-6 पराठे घेतलेले असतात. त्यावर सगळेच तिच्याकडे बघायला लागतात. तर ती म्हणते नाही एवढं पुरेल मला, आणि मग ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर कल्पना लगेचच बाकी सगळ्यांनासुद्धा पराठे वाढायला लागते. इतक्यात आता त्या ठिकाणी लगेचच प्रतिमात्या आणि रविराज काका आलेले असतात. आता प्रतिमात्या आणि रविराज काका यांना बघून कल्पना खुश होते. कल्पना म्हणते अहो या रविराज भाऊजी, या. त्याबरोबर आता रविराज काका प्रतिमात्या पुढे येतात. त्या दोघांना बघून सायलीसुद्धा पुढे येते. सगळ्यांनाच त्या दोघांच्या येण्याचा खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता लगेचच कल्पना म्हणते या ना भाऊजी, या ना प्रतिमा, अगं मस्त सायलीने पराठे बनवलेत, नाश्ता करा. त्यावर रविराज काका म्हणतात नाही खरं तर आम्ही नाश्ता वगैरे करूनच आलो आहे घरनं, आम्ही स्पेशली सचिनला भेटायला आलो आहे. त्यावर सचिन म्हणतो काका मी तुम्हाला तुमच्या घरी भेटायला खरोखर येणारच होतो, कसे आहात तुम्ही. त्यावर रविराज काका उत्तम सांगतात. त्याबरोबर आता सचिन कडे बघतो आणि आता प्रतिमात्याला म्हणायला लागतो प्रतिमात्या खरं तर म्हणजे तुमच्याबद्दल मी आतापर्यंत खूप काही ऐकलं, अगदी खूप भरभरून सांगतात तुमच्याबद्दल सगळे, पण जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही इथे. त्याबरोबर आता सगळेजण जरा शांत होतात. तर प्रतिमात्या हसतच सांगते हो तेव्हा मी इथे नव्हते. त्याबरोबर मग लगेच सचिन म्हणतो पण मी खूप ऐकलंय तुमच्याबद्दल. मग लगेचच आता कल्पना म्हणते भाऊजी अहो तिथे तुम्ही उभे करायला या ना इथे बसा. मग लगेचच रविराज काका आता जातात आणि अर्जुनच्या शेजारी बसतात. आता इथे सगळ्यांच्या छान गप्पा टप्पा सुरू असतात, नाश्ते वगैरे सगळ्यांचे झाल्याच्या नंतर सगळे मस्त बसून बोलत असतात. त्याबरोबर लगेचच आता अश्विन एक मोठाच्या मोठा टी टेबल घेऊन येतो आणि टी टेबलवरती आता त्याने केक सुद्धा ठेवलेला असतो. आणि आता तो म्हणतो तन्वी ये. त्याबरोबर आता प्रिया त्या ठिकाणी आलेली असते. आता सगळेजण बघत असतात. अश्विन जोरजोराने टाळ्या वाजवत तन्वीला म्हणतो हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. त्यावरती म्हणत असते अश्विन अरे किती करशील माझ्यासाठी, खरंच बरं मी आता केक कापू का. त्यावर अश्विन म्हणतो फक्त 1 मिनटं तन्वी. आणि मग लगेचच आता अश्विन हा प्रियाकडे येतो, प्रतिमात्याकडे येतो आणि प्रतिमात्याला तो म्हणायला लागतो प्रतिमात्या आज तुझ्या मुलीचा वाढदिवस आहे, कमीत कमी आजच्या दिवशी तरी तू तिच्याबरोबर केक कापेपर्यंतसुद्धा थांबणार नाही आहेस का, उभी राहणार नाही आहेस का. बघ ना आज लकीली तुम्ही दोघंसुद्धा इथे आलाय तन्वीच्या बर्थडेच्या दिवशी, प्लीज आजच्या दिवस तरी तिच्या चुकीची तिला एवढी मोठी शिक्षा नको ना गं देऊ, प्लीज आजचा दिवस तू तिच्याबरोबर असावं अशी तिलासुद्धा इच्छा असेल. ती शेवटी तुझी मुलगी आहे, तुलासुद्धा वाटत नाही का स्वतःच्या मुलीचा वाढदिवस छान आनंदात साजरा करावा म्हणून, आजच्या दिवशी तिच्यासोबत असावं म्हणून. प्रतिमात्या प्लीज आजच्या दिवस तरी. त्याबरोबर प्रतिमात्या आता रविराज काकांकडे बघायला लागते. तिला काय बोलावं काय नाही सुचत नसतं. मग आता रविराज काका लगेचच अश्विनला म्हणतात अश्विन तुझ्या या बायकोचा वाढदिवस साजरा करण्याची आम्हाला अजिबातच इच्छा नाही आहे, का उगाच जबरदस्ती करतोयस तू प्रतिमाला तिच्या वाढदिवसाला सहभागी होण्याची. हे बघ तुझ्या बायकोचा वाढदिवस साजरा करायचा नाही आहे आम्हाला, समजलं तुला. हा आजचा काय तो दिवस माझ्यासाठी यामुळे आनंदाचा आहे की आज प्रतिमाला स्वतःहून आठवलं होतं की आजच्या दिवशी तन्वीचा वाढदिवस असतो, बास इतकंच आज काय ते चांगलं घडलं आहे. त्याबरोबर आता लगेचच अश्विन म्हणतो अरे काका मग कदाचित युनिवर्सची इच्छासुद्धा हीच असेल की आजच्या दिवशी प्रतिमात्याने तन्वीच्या बरोबर असावं, म्हणून कदाचित प्रतिमात्याला आज तन्वीचा वाढदिवस असतो हे आठवलं आहे. त्यावर रविराज काका म्हणतात या असल्या फालतू गोष्टींवर माझा विश्वास नाही अश्विन. अश्विन म्हणतो हे बघ काका प्लीज
आजच्या दिवशी तरी हे सगळं नको ना प्लीज. अरे आज वाढदिवस आहे तन्वीचा आणि आज आई म्हणून प्रतिमा आत्याने तन्वीबरोबर असावं ही तिची इच्छा असेल तर काय हरकत आहे. काका, आत्या प्लीज प्लीज आत्या प्लीज विचार कर. त्याबरोबर रविराज काका म्हणत असतात, अश्विन आम्हाला दोघांनाही तिच्या वाढदिवसात सहभागी होण्याची इच्छा नाही आहे आणि मला तर मुळातच नाही आहे. कळलं, ह्या मुलीचा माझ्याशी काही एक संबंध नाही आहे. त्यामुळे मला नाही हिच्या वाढदिवसात इंटरेस्ट आहे नाही हिच्या कुठल्या गोष्टीत. त्यामुळे उगाचच्या उगाच तू आम्हाला फोर्स करू नकोस. याने तुझा वेळ वाया जातोय. समजलं का तुला. त्याबरोबर मग आता अश्विन म्हणत असतो, काका अरे. मग प्रतिमा आत्या उठून रविराज काकांकडे येते आणि त्यांना म्हणत असते, रविराज अहो आपण कमीत कमी अश्विनच्या शब्दाचा मान ठेवूया असं मला तरी वाटतं. त्याची इच्छा त्याचं मन का मोडायचं. त्याबरोबर मग रविराज काकांना आता प्रतिमा आत्याचा सुद्धा राग येतो. ते प्रतिमा आत्याला म्हणतात, हे बघ मी माझ्यापुरतं काय करायचं ते सांगितलं. तुझा निर्णय तुझा असणार आहे सर्वस्वी. तुला काय करायचं आहे ते तुझं तू ठरव. त्याबरोबर मग आता प्रतिमा आत्या ही पूर्णा आजीकडे बघते. पूर्णा आजी तिला खुणावते की जा तू राहा तिथं उभी. मग प्रतिमा आत्या प्रिया केक कापताना तिथे थांबायला येते. मग आता अश्विन जोरजोराने टाळ्या वाजवतो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे तन्वी. प्रिया केक कापते आणि आता मुद्दामून सायली समोर असते म्हणून ती प्रतिमा आत्याला म्हणते, आई मला केक भरव आता. मग आता लगेचच प्रतिमा आत्या ही आता प्रियाला केक भरवण्यासाठी केक हातात सुद्धा घेते. तर इथे सायलीला आता पुन्हा शब्द आठवायला लागतात. आई मला केक भरव. आई केक भरवतीयस ना. आई केक भरव. त्याबरोबर आता प्रतिमा आत्या केक हातात घेते. प्रियाच्या तोंडाजवळ ती तो केक घेऊन सुद्धा जात असते. पण आता तिला सुद्धा जुन्या गोष्टी आठवायला लागतात. आई मला केक भरव. आई मला केक भरवतीयस ना. आई मला केक भरव ना. आई केक भरवतीयस ना. आता प्रतिमा आत्यांचा तो हात आपसूक मागे येतो. आता प्रतिमा आत्या वळतात आणि सायलीकडे जायला लागतात. सगळेजण आश्चर्यचकित होऊन गेलेले असतात. प्रतिमा आत्यांना जुन्या गोष्टी ज्याप्रमाणे आठवत असतात प्रतिमा आत्या सगळं तसंच करत असतात. आता प्रतिमा आत्या लगेचच सायलीकडे येतात. त्याबरोबर सायली त्यांना बोलत असते, आई मला केक भरव. आई केक भरवतीयस ना. आता हे शब्द सायलीला आठवत असतात. प्रतिमा आत्या येतात आणि सायलीला केक भरवतात. आता सायलीला तिच्या बुद्धीत आठवायला लागतं, आई आता आपण बाबांना केक भरवूया. आणि मग तोच हात धरून तिने रविराज काकांना केक भरवलेला असतो. आजही सायली तसंच करते. तो प्रतिमा आत्यांचा हात धरून ती रविराज काकांकडे जाते आणि रविराज काकांना केक भरवते. आता समोर प्रतिमा आत्यांना जुन्या गोष्टी आठवत असतात आणि प्रतिमा आत्या तसं वागत असतात. त्यामुळे रविराज काकासुद्धा त्या गोष्टीत हरवून गेलेले असतात आणि ते सुद्धा केक खाऊन घेतात. आणि मग आता लगेचच प्रतिमा आत्या ही रविराज काकांना म्हणायला लागते, रविराज तुम्हाला आठवतं आहे तन्वीसुद्धा लहान असताना असाच माझाच हात पकडून तोच केक तुम्हाला भरवायची. त्याबरोबर आता रविराज काका मानेने होकार खुणावतात. त्याबरोबर घरातल्या सगळ्यांनाच या गोष्टीचा आनंद होतो की चला प्रतिमाला जुन्या गोष्टी आठवत आहेत आणि आज कितीतरी वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्तीसुद्धा झालेली आहे घरामध्ये. सगळेजण खुश असताना सायलीला पुन्हा भूतकाळाचा त्रास व्हायला लागतो. अरे थांब, पडशील. अरे मी पडले, मला लागलं. अरे थांब. अरे मला सोड ना. अरे मला पकडू नकोस, मला जाऊ दे. आता हे सगळं ती आणि अर्जुन खेळायचे ना, तिला त्यावेळेचं आठवत असतं. त्यानंतर तिला पुन्हा आठवतात गोष्टी तिच्या वाढदिवसाच्या. इतक्यात मग या गोष्टींनी तिला त्रास व्हायला लागतो. त्यावर आता थोड्या वेळाने तिला बरं वाटल्यावर अस्मिता म्हणते, सायली चल मी तुला तुझ्या खोलीत घेऊन जाते. सायली म्हणते, नाही हो अस्मिताताई, ठीक आहे मी आता. त्यावर प्रिया लगेच मोठमोठ्याने टाळ्या वाजवत म्हणायला लागते, वा वा वा, उत्तम, शाब्बास. आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा कसं स्वतःकडे सगळ्यांचं लक्ष वळवून घ्यायचं, कसं सगळ्यांना स्वतःच्या भोवती अवतीभोवती फिरवायचं हे तुला बरोबर कळतं सायली. त्याबरोबर मग मात्र रविराज काकांचा तोल सरकतो आणि ते प्रियाला लगेचच म्हणतात, गप्प बस तन्वी, गप्प बस, तोंड बंद कर. त्याबरोबर आता इथे अर्जुन हा सचिनला सोडण्यासाठी एअरपोर्टला चाललेला असतो. तर इकडे साक्षी ही रस्त्यात उभी असते. आता सचिन हा साक्षीला बघतो आणि त्याबरोबर लगेचच आता तो अर्जुनला म्हणतो, अर्जुन इथे तू गाडी थांबव, इथून पुढे आता मी कॅबने जाईन, तुला जायचं आहे ना. त्यावर अर्जुन ठीक आहे म्हणतो आणि गाडी थांबवतो. त्याबरोबर आता इतक्यात अर्जुनला फोन येतो आणि मीटिंग कॅन्सल झाल्याचं कळतं. अर्जुन म्हणतो, बरं झालं, मग आता मला सचिनला एअरपोर्टला तरी सोडता येईल. आता अर्जुन गाडी मागे घेऊन येतो. तर आता
गाड्या समोरासमोर आलेल्या असतात आणि आता साक्षीच्या गाडीत बसलेल्या सचिनने अर्जुनला पाहिलेला असतो. सचिन घाबरलेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.